आता तू जशी तुझी एक बँड्राची स्टोरी सांगितलीस ना तशी अ, माझ्याकडे पण एक गोष्ट आहे आणि ते मला माझ्या मित्रांच्या पप्पांनी सांगितली आहे. त्यांच्याबरोबर घडली होती आणि ती खूप आधी म्हणजे जवळजवळ 40 एक वर्ष आधी. तुला माहिती आहे त्यावेळी मुंबईत असं मोस्टली लोक चाळीत राहायचे. म्हणजे जसं आपली BDD चाळ वगैरे कशी एकदम मोठमोठ्या बिल्डिंग असतात, ओपन पॅसेज वगैरे, त्यांची पण तशीच टाईपची एक चाळ होती. आणि त्यात कसं झालं होतं ना की त्यात तुला माहिती आहे की सगळे लोक एकत्र राहायचे. म्हणजे जवळजवळ 40-50 वर्षापासून ते लोक राहत होते. आणि तिथे आहे ना त्यांचा एक ग्रुप बनला होता मित्रांचा. तर त्या ग्रुपमध्ये सगळ्या एजचे लोक होते. म्हणजे 18 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षापर्यंत काका पण होते. तर ते लोक काय करायचे ना, रात्री जेवण वगैरे झालं ना की वरती ते लोक कॅरम खेळायचे. तिथेच बसून दारू पिणार, हे पिणार, अशी त्यांची मस्त एक त्यांचं होता. मला वाटतं 5-6 जणांचा ग्रुप होता, 10 नाही, 5-6 जणांचा ग्रुप होता. आणि त्या लोकांचे रेग्युलरली जेवले, त्या लोक जेवले, सोडा वगैरे पियाले आणि मग त्यानंतर वरती येऊन कॅरम खेळत आहेत. हा त्यांची ऑलमोस्ट रेग्युलर ॲक्टिव्हिटी होती कॅरम खेळायची. तर एक दिवशी कसं झालं ना की त्यांच्याच बिल्डिंगमधले जे काका होते ना त्यांचा मृत्यू झाला आणि हे त्यांच्या ग्रुपमधले एक एक खूप महत्त्वाचे मेंबर होते. ते दरवेळी यायचे, मुलांना पैसे वगैरे देणं किंवा त्यांच्यासाठी दारू वगैरे आणणं, हे ते पैसे वगैरे देणं आणि त्यांच्यासाठी काही ना काहीतरी खाऊ वगैरे आणणं, हे असायचं त्यांचं. पण त्यांचा मृत्यू झाला तर त्या लोकांनी जवळजवळ महिनाभर नाही खेळले. म्हणजे त्याला जाऊ दे, त्यांच्याशिवाय मजा येत नाही तर ते नाही खेळले. या महिन्याभरानंतर त्यांचं असं झालं की झालं ना, आपण जाऊया वरती, जाऊया आणि खेळूया. ते परत ते कॅरम वगैरे त्यांनी समोर घेतलं आणि ते खेळत होते. आता खेळता खेळता त्या लोकांनी म्हणजे त्यांनी नोटीस केलं की अरे पाणी नाही आहे. तर एका मुलाला बोलले अरे पाणी घेऊन ये. तर जो लहान मुलगा असतो तोच जातो पाणी घ्यायला. एक मुलगा त्यांचा उठला आणि पाणी घ्यायला गेला, ठीक आहे, त्यांच्याच ग्रुपमधला. आणि तो पाणी घ्यायला गेला खाली आणि जसं तो वरती आला ना, त्याने बघितलं की जो टॅरेसचा जो गेट होता ना, त्या गेटवर एक माणूस उभा आहे. आणि तो समोर बघतोय आणि तो माणूस एकदम सेम दिसतोय त्या काकांशी ज्यांचा मृत्यू झालं होतं 1 महिन्याआधी. आधी तो बघितलं त्याने आणि त्यांनी म्हणजे लांबूनच बघत राहिला, कारण त्याला स्पष्टपणे दिसत नव्हतं त्यांच्या मागची बाजू. तो बघत राहिला पण सेम त्यांच्यासारखे, म्हणजे त्यांना केस नव्हते. तर हे पण जो माणूस, त्याला पण टक्कल पडली होती, सेम पॅन्ट सेम टी शर्ट पण सेम होता. आणि त्याला तेच वाटले. धावत खाली गेला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सगळ्यांना सांगितलं. सगळ्यांना त्यांना वाटलं अरे कोण दुसरा असेल किंवा याचा भास असेल, असं असं झालं. तर 2-3 दिवसांनी त्या लोकांनी परत खेळायला गेला आणि परत एक त्यांच्याच ग्रुपमधल्या दुसऱ्या मुलाला ते खेळतात खेळतात ना, अचानक त्याची नजर वरती गेली. तर वरती त्यांचे ते पत्रे लावले होते आणि एक ठिकाणी असा पत्रा नव्हता. असं त्यांनी वरती बघितलं, असं काय बोलू, असं आळस वगैरे काढत असेल, वरती बघितलं तर त्या पत्र्याच्या त्या फटीतून तेच काका त्यांना बघताना दिसले. तो जोरात किंचाळला, ते कॅरम बिरम सगळं खाली पडून गेलं आणि पळत खाली गेला. सगळे पळाले, सगळे घाबरून सगळे पळाले. आणि परत त्या लोकांनी जेव्हा, म्हणजे त्यांची खास तर जाणार नाही, त्यांनी कोणाच सांगितलं नाही. जवळजवळ 2-3 आठवडे जेव्हा परत खेळत होते ना, खेळता खेळता आउट ऑफ नोवेअर अचानकमध्ये तो कॅरम आपोआप पडला खाली. कोणालाच माहिती नाही, कोणाचाच पाय नाही लागला, पडला. आणि मग माहिती पडलं की बाबा ते जे काका होते ना त्यांचं, भले ते लोक बोलत होते की त्या काकांचा मृत्यू म्हणजे असं नॅचरली झालं, पण त्यांनी घरातल्या घरात फास लावून जीव दिला होता आणि खूप कर्ज झालेलं त्यांच्यावर आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी जीव दिला होता. आणि माहिती आहे की त्यांनी स्वतःहून त्यांची त्यांची वेळ आली नव्हती आणि त्यांनी जीव दिला होता, म्हणून त्यांची जी आत्मा होती ना ती भटकत होती आणि ती त्याच ठिकाणी यायची जे ठिकाण त्यांना खूप आवडायचं. आणि जसं मी बोललो की त्या ग्रुपमध्ये ते नेहमीच यायचे कॅरम वगैरे त्या सगळ्या गोष्टी खेळायला. मला वाटतं तेच एक कारण असेल की ते नेहमी तिथे फिरायचे. पण त्या दिवसापासून ते माझ्या मित्राचे पप्पा बोलतात की त्या लोकांनी परत कधीच कॅरम नाही खेळलं ज्यावेळी ते पडलं वगैरे आणि त्या सगळ्या गोष्टी. तर खूप हॉरिफाईंग होतं. आणि इवन त्यांच्या त्यांच्या चाळीत त्याच्यानंतर लोकांना अधूनमधून अनुभव यायचेच. टॅरेस तर त्या लोकांनी कम्प्लिटली अवॉइड केलं त्यानंतर, पण अधूनमधून अनुभव यायचे लोकांना. दिसायचं कोणतरी रात्रीचं लेट आलं किंवा काय आलं तर अशाच त्यांच्याच आकृतीचा माणूस, म्हणजे त्यांच्याच फिगर आणि त्यांचीच बॉडी स्ट्रक्चरमध्ये एक माणूस त्यांना दिसायचा रात्री फिरतोय त्यांच्या सोसायटीमध्ये वगैरे. बापरे. अजून तुझ्याकडे मग कोणत्या स्टोरीज आहेत? तू काय अजून स्टोरीज सांगणार होतीस? माझ्याकडे एक गोव्याचा किस्सा आहे
आम्ही गेलेलो फिरायला गेलेलो फ्रेंड्स सगळे. तर फर्स्ट आम्ही नॉर्थला राहिलेलो, म्हणजे एक नॉर्थचा पण एक साऊथचा पण आहे माझ्याकडे. तर आम्ही कसे की बाहेर बाहेर नाही फिरत, आम्ही खूप एक्सप्लोअर करतो जागा, आतल्या आतल्या वगैरे सगळ्या जागा अशा एक्सप्लोअर करतो. तर मग नॉर्थला गेलेलो, म्हणजे तिथे एक्सप्लोअर करताना तरी काय नाही झालं, पण अर्जुना बीचवरती जाताना आहे ना एक इन्सिडेंट झालेला की गर्दी होती खूप रे. पीक सीझनला गेलेलो आम्ही डिसेंबरला. तर ना बाहेर खूप गर्दी होती, म्हणजे हालायलाच जागा नव्हती गाडी. तर काय झालं की आम्ही डिसाईड केलं की एक रूट आहे तिथून जाऊया बाहेरच्या रूटनी. तर घेतली गाडी आणि ती एका रेस्टॉरंटच्या इथे आम्ही पार्क केली आणि चालत चालत आतमध्ये जात होतो, कारण गल्ली होती ती. आणि सगळे आजूबाजूला बंगलोज होते, बंगलोज बंगलोज बंगलोज. तर एक बंगलो लास्टला आला, तिथे एक पार्क होतं. एक पार्क होतं, म्हणजे खूप मोठं होतं, म्हणजे काइंड ऑफ. हां. तर तिथे ना एक झोका होता, झोका. आणि पार्कमध्ये फुल जेट अंधार आणि थोडीशी ब्लिंक केलेली लाईट असेल, म्हणजे डॉटवाली लाईट दिसते ना आपल्याला, छोटीशी लाईट, तशीवाली लाईट होती. आणि जातोय जातोय तो झोका असाच आहे, पण जसं आम्ही गेलो ना तसं तो हालायला स्टार्ट झाला. आणि हलला म्हणजे काय असा असं नाही, छान छानपैकी जसं कोणतरी हलवतोय ना आपण कोणतरी बसून बसलंय हलवतो तसं. आणि तो झोका पण एकदम मजबूत होता रे, असं नाही की आपले वाऱ्याने नॉर्मल, हां असं. नॉर्मल आपले हे असतात ना तो. आणि त्याच्यानंतर मी एवढी हे झाली ना, मी बोलली हे काय चाललं आहे, म्हणजे काय बघते मी हे ते. तर मग ते पण घाबरले, सगळे बोलले की आता काय करू, एवढं आपण आलो आहे तर थोडाच डिस्टन्स राहिला आहे. मग आम्ही पळालो लिटरली. आणि तो गेट लकीली ना छोटा होता असा, म्हणजे छोटे गेट असतात ना ते. तर आम्ही ना जरा बसलो बीचवरती. मग एक फ्रेंड बोलली की एका शाक वगैरेवाल्यांना माहिती असेल इथे, त्यांना विचारूया असं का झालं ते. तर तिथे गेलो, जरा शाकवाल्याला विचारलं की असं कसं झालं आमच्याबरोबर. म्हणजे त्याला सांगितलं की असं असं झालं आम्ही येताना. मग तो काय बोलला की ते प्रायव्हेट गार्डन आहे, तुम्ही तिकडून का आलात, एका बंगल्याचं. आणि तो मालक नाही आहे, ही इज नो मोर. जर्मन होता तो कोणतरी, आणि ही इज नो मोर आता. तर तो तिथे ना त्या गार्डनमध्ये योगा सेशन्स हे सगळं घ्यायचा इतरांचे. तर त्याला सांगितलं आम्हाला असं असं. तो बोलला की आता आहे कभी कभी वो साईड, त्यांचं स्टोरेज होतं ना तिथे ठेवायचे ते लोक हे काय काय. तो बोलतो कभी कभी आवाज आता है पर आप लोग अभी उधर से वापस मत जाना. म्हणजे एवढं बोलून त्यांनी विषय सोडून दिला, टाळला त्यांनी. तर आम्हाला असं समजलं की हा विषय टाळतोय म्हणजे काहीतरी असेल तिथे ऑब्व्हियसली. म्हणजे ही साईड पण कोणाला जास्त माहिती नाही आहे गोव्याची, म्हणजे फक्त फनसाठी जातात लोक, पण डार्क साईड पण आहेत खूप गोव्याचे. आणि तुला माहिती आहे, मागे आता जर गोव्याचा तो विषयच काढला आहे, तर मागे मी एक गोव्यातली एक गोष्ट ऐकली होती. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल, पण मला माहिती नाही की तू ऐकली आहेस की नाही. तर गोव्यामध्ये आहे ना, होतं असं की 4 मित्रांचा ग्रुप असतो जे गोवा फिरायला जातात. आता ऑब्व्हियसली गोवा फिरायला 4 मित्रांचा ग्रुप, मुलांचा ग्रुप काच जाणार माहिती आहे आपल्याला. तर ते लोक मस्त जातात, पार्टी वगैरे करतात आणि त्या लोकांची 5 दिवसाची ट्रिप असते. 4 दिवसात ते लोक खूप मजा करतात, मस्ती करतात, खूप दारू पितात, सगळं काही करतात. तर त्यांना दुसऱ्या दिवशी मुंबईला जायचं असतं, ट्रेन असते त्यांची. तर ते बोलतात आजचा शेवटची रात्र आहे, तर आपण जास्त दारू वगैरे नको पिऊया, जरा कमी करूया म्हणून ते लोक जरा कमी पार्टी करूया. म्हणून ते लोक गोव्याच्या एका अशा बीचवर जातात. तुला माहिती आहे गोव्यातली प्रत्येक बीच एक एनर्जी आहे, म्हणजे त्यात एक वेगळीच वाईब आहे. काही पार्टीसाठी प्रसिद्ध आहेत, तर काही खूप शांततेसाठी. आणि म्हणजे खूप छान वाटत तिथे जाऊन. काही बीचवर अजिबात पार्टी वगैरे होत नाही, ते खूप सायलेंट बीच आहेत. तर हे लोकही तशाच एका बीचमध्ये असेच फिरत असतात. आता त्या रात्री कोणीच काही ड्रिंक्स वगैरे नसतं केलं, हे लोक फक्त वॉक करत असतात आणि आयुष्याबद्दल बोलत असतात. रात्रीचे जवळपास 2:30-3 वाजलेले असतात आणि फिरता फिरताना असंच त्यांचं मुलींबद्दल चालू असतं, म्हणजे लग्नाबद्दल आणि त्या सगळ्या टॉपिकवर टिपिकल बॉईज टॉपिक त्यांचे सुरू असतात. आणि ते लोक बीचच्या साईडून चालत आहेत. समोर बघितलं की समुद्राच्या मधोमध, म्हणजे समुद्राच्या जिथे लाटा जिथे संपतात ना, तर एका मित्रानं खुणवलं की अरे ती बघ काय मस्त मुलगी, सुंदर आहे. आणि ती मुलगी दिसायला पण प्रचंड सुंदर असते. आता हे चौघंजणं तिच्याकडे बघतात आणि विचार करतात की ही एकटी मुलगी रात्री 2:30-3 वाजता इथे काय करते ह्या बीचवर. त्यांना आधी वाटतं काय म्हणजे जीव वगैरे द्यायला चालली आहे, तर जाऊया मदत करूया. पण ती काही करत नाही, फक्त ती तिथे उभी असते आणि ह्यांच्याकडेच बघत असते.
तर ते एक दुसऱ्याला चिडवायला लागतात की अरे तुझ्याकडे बघते बघ, तुझ्याकडे बघते बघ, असं चिडवतात. आणि ते लोक पुढे जातात, चिडवचिड पुढे जातात की जाऊ दे बाबा, ती आपलं काहीतरी करत असेल. पुढे जातात आणि पुढे गेल्यावर तो त्यांच्याच ग्रुपमधला एक मुलगा असतो, तो बोलतो की काय मस्तच होते ना मुलगी, अशी लांब केस, पंजाबी ड्रेस, सुंदरच होती एकदम. तितक्यात दुसरा मुलगा बोलतो, लांब केस पंजाबी ड्रेस, ती तर शॉर्ट हेअर होते ना. आणि तिने वेस्टर्न एक एक हे घातलं होतं, तिने तर स्कर्ट घातलं होतं. तिसरा शॉक होता, तो बोलतात ती तर साडीत होती. म्हणजे नक्की हो, आणि ते लोक सगळे घाबरतात. तर नक्की त्यांच्यावर होत काय होतं ना, की ती मुलगी नसून ती एक छलावा होती. आणि प्रत्येक मुलाला ते त्यांना कशी मुलगी आवडेल तशाच प्रमाणे दिसत होती आणि त्यांना अट्रॅक्ट करत होती. पण हे त्यांचं नशीब म्हणावं की काय माहिती नाही, देवाचीच कृपा असावी की त्यांच्यापैकी कोणीही तिथे गेलं नाही. आणि जर तिथे गेलं असतं तर माहिती नाही त्यांच्यावर काय झालं असतं, जिवंत वाचले असते की नाही माहिती नाही. असं बोलतात ना, बरेच असे आत्मा पाण्यात असतात, त्यांच्यापैकीच ती एक असेल. पण हां, सॉरी, तू तुझी स्टोरी कंटिन्यू कर. साऊथ गोव्याची आहे. म्हणजे नंतर गेलो आम्ही साऊथ गोव्याला. आतमध्ये आम्ही फार्म स्टे घेतलेला. तर तिकडे राहत होतो. तर फार्म स्टेमध्ये ना, ते कसं होतं की जंगलात होतं, म्हणजे एकदमच आत असं बोलू शकतो. आणि तिथून बीच वगैरे 15-20 मिनटाच्या दुरीवरती असेल डिस्टन्स. तर मग ना आम्ही स्कूटी घेऊन चालत होतो. तर माझ्या फ्रेंडची आणि माझी स्कूटी पहिली होती आणि दोघींची मागे होती. तर मग ना आमची चालू आहे आणि रस्ता ना असा एकदम बारीक, आपले गावातले रस्ते माहिती आहे तुला कसे असतात, सिंगल सिंगलवाले, हां, तसे. आणि मी बघते तर मी बोलते असा हळूहळू एक माणूस का चालतोय. अचानक बघितला मी, म्हणजे अचानक नजर गेली काळोख काळोख आणि मला तो माणूस दिसला. लाईक असं ग्रो होतं ना एक काहीतरी फिगर. उंच होतोय. हां, म्हणजे प्रॉपर काहीतरी 50 to 60 इयर्स मला असा काहीतरी दिसत होता माणूस. सफेद सफेद कपडे घातलेले त्याने, शर्ट वगैरे सफेद, पॅन्ट वगैरे सफेद, असं असं आणि असा चालला आहे खाली मान करून. त्याच्याकडे टॉर्च नाही आहे, काहीच नाही आहे, हातात पण काहीच नाही आहे, फक्त चाललं आहे. आणि मी बोलते की मी हिला बोलते समोर, तुला दिसतोय का समोर माणूस? ती बोलते हो दिसतोय मला. तर ती पण तेच बोलते की मी लक्ष देत नाही आहे कारण आपल्याला जायचं आहे, पुढे पोचायचं आहे. तर ना मी काय केलं की असं आमची आली ना अशी तर मी एक विचार केला की इकडून काय यायला रस्ता नाही आहे, हा मला अचानक का दिसायला लागला माणूस असं. तर मग यांची स्कूटी आली ना मागून, तर मी त्यांना विचारलं कि तुम लोगों ने देखा क्या उसको, एक आदमी को? बोलता हाँ देखा ना. आणि मी मागे अशी वळून बोलत होती ना त्यांच्याशी, आणि तो गायब होता माणूस. आणि मग गायब कसा झाला? रस्ता पाहिजे ना, एक्झिटला रस्ता पाहिजे ना कुठेतरी, गेला कुठे? तर ते लोक पण मागे वळून बघतात, तर ते पण खूप घाबरले. आणि जे आम्ही स्कूटी पळवली आहे त्याच्यानंतर, म्हणजे तो एक सीन होता की असं वाटत होतं की तिकडून जायला नको पाहिजे होतं. एक मेन हे पण होता, रस्ता होता जो आम्हाला हाऊस ओनरनी सांगितलेला, तिकडून जायला पाहिजे होतं. पण आम्ही काय केलं की पटकन पोचू म्हणून ना हा वाला रस्ता पकडला, छोटावाला, की पटपट आपण जाऊ शकतो तिथे बीचपर्यंत असं. म्हणून त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आलो ना नंतर तिथून म्हणजे नेक्स्ट डे परत संध्याकाळी दुसरीकडे गेलो, काबो दे रामाला गेलेलो फिरायला. येताना आहे ना सेम हे झालं की आम्ही बघितलं की एक पुढची स्कूटी आहे, ती त्याच्यात पण 2 मुलीच बसल्यात आणि त्यांनी खूप स्लो केली स्कूटी. तर ना आम्ही त्यांना जाऊन विचारलं की क्या हुआ तुम लोगों को, मुद्दामून विचारलं की यांना पण काय एक्सपिरियन्स तर नाही आला या रस्त्यावरती. तर ते बोलले की नाही कुछ अजीब फील हो रहा है यहाँ पे, कुछ अजीब फील हो रहा है असं बोलले. मग माझी मैत्रीण बोलली अभी इधर रुको मत, इतना स्लो मत चलाओ, जो भगाना है वो भगाओ स्कूटी, रुकाओ ही मत यहाँ पे. मग ते आमच्या मागे मागेच आले, ज्या स्पीडने आम्ही आलो त्या स्पीडने आले. कारण घुसबम झालेत मला तो इन्सिडेंट आठवून. म्हणजे आणि कारण अंधार ना रे, काळोख. आणि असं एक्सपेक्ट नव्हतं केलं की म्हणजे जो आपण शॉर्टकट बघतो तर रस्त्यावरून आपण हेच करतो ना की आपण पोहोचू वगैरे जाऊ, म्हणजे आपलं इंटेन्शन तेच असतं की आपल्याला तिकडे पोचायचं आहे. पण मध्ये काय होणार आहे ते आपण काय आपल्या इमॅजिनेशनमध्ये पण नसतं, आणि ते अचानक घडतं ना ती गोष्ट, तर मग ती खूप शॉकिंग असते. एक बोलतात ना की माइंड पण स्टॉप होतं 2 मिनटासाठी
आणि काय थिंकिंग प्रोसेसच होऊ नाही शकत. अनएक्सपेक्टेड असतं हां, म्हणजे. अनएक्सपेक्टेड असतं त्या गोष्टी. मला तर वाटतं तुम्हाला तिथे त्यांचा जो राखणदार किंवा जो जागेवाला असेल तो असावा, जो फिरतोय तिकडचं राखण करतोय, तिकडचं मे बी त्या जागेला प्रोटेक्ट करतोय. कारण एवढ्या रात्री अशा कोण आकृती तुम्हाला दिसली आहे तर कदाचित तेच असावं. कदाचित. पण आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात ना. तर तिकडे जाऊन म्हणजे असं समजलं, असं समोर आलं, डोळ्यासमोर आलं, तर मग हालत खराबच होते. राईट. अजून तुझ्याकडे मग कोणत्या स्टोरीज आहेत? तू काय अजून स्टोरीज सांगणार होतीस? माझ्या एका भावाची आहे स्टोरी माझ्याकडे. तो गेला होता, म्हणजे तो रायडर आहे, बाईक रायडिंग वगैरे करतो. तर तो गेलेला, त्याचे अजून फ्रेंड्स होते. तर तो द्वारकाला गेला होता, द्वारका फिरायला. तर मग ते लोक राईड करत चाललेले, म्हणजे अजून दर्शन वगैरे झालं नव्हतं, राहायचं पण झालं नव्हतं, जस्ट चाललेले. तर त्या रस्त्यात आहेत ना, काय सीन झाला की ते फिरून फिरून एकाच पॉईंटला पोचत होते सगळेजण, सारखे सारखे. आता रस्ता कसा असावा की आपल्याला पोचवते एक, आणि तिकडे एक हायवे वगैरे काय लागला की नेटवर्क पण उडतो. आणि द्वारका तुला माहिती असेल की ते सी साईडच आहे सगळं. तर मग तिकडे त्यांचा नेटवर्क पण उडालेला, पण त्यांचे आपलं ते ऑफलाईन मॅप्स असतात ना, ते होते. त्याच्याने ते लोक चाललेले असं. पण ना, जाऊन जाऊन ते लोक तिकडेच पोचत होते, आणि ज्या माणसाला विचारायचं ना, तोच माणूस त्यांना भेटायचा सारखा. एक माणूस होता, त्याला ते लोक सारखे रस्ता विचारायचे, तोच माणूस त्यांना सारखा भेटायचा. माझ्या भावाने विचार केला, हाच कसा दिसतोय सारखा, हाच कसा दिसतोय, 4-5 वेळा का होतंय हे गोष्ट. तर म्हणजे ते लोक पण झाले की असे की आता आपण करूया, म्हणजे जायचं कसं, आता पोचायचं कसं तिथपर्यंत, कारण फिरून फिरून आपण सारखे त्याच रस्त्यावरती ठिकाणावर येतोय. येतोय. हो, तिकडेच येतोय सारखे. मग याने त्याच्या मित्रांनी काय केलं की बाईक फिरवली परत अशी उलट्या डायरेक्शननी, आणि परत मेन रोडला गेले ते लोक. मेन जो तिथून जो स्टार्ट होतो ना, द्वारकाची एंट्री होते, त्याच्या अगोदरच्या याला गेले, रोडला गेले. तर तिथे आपले हायवेचे ढाबा बिबा असतात ना, त्यांना विचारलं की नक्की रस्ता कुठून आहे, कुठून जायचं वगैरे. तर ते बोलले की रस्ता तर हाच आहे, पण त्यांनी त्याला इन्सिडेंट सांगितलं की आमचं असं होतं आहे. तर ते बोलले की हा तुम्हाला चकवा लागला असेल एवढ्या रात्री 3 वाजता रात्रीच्या, आणि हॉस्टेलमध्ये ते लोक राहणार होते तिकडे. तर मग ते बोलले की आता करूया काय. तर तो ढाबावाला बोला, आप लोग इधर रुक सकते हो 2 घंटा, उसके बाद 5 बजे निकल जाओ. मग जेव्हा ते लोक 5 वाजता निघाले ना परत, मग त्यांना तसं झालं नाही, ते गेले परत. म्हणजे तेवढाच अंधार होता, पण पोचले. मग तेव्हा ते लोक डिस्कस करत होते की म्हणजे असं कसं झालं. आणि तो जो माणूस होता ना, तो वेगळा वेगळा टोनमध्ये बोलायचा नेहमी. तो ज्यांना जो दिसत होता माणूस तो. हां, म्हणजे फर्स्ट टाईम वेगळ्या टोनमध्ये, सेकंड वेगळा. अँड रस्ता एवढा मोठा नसू शकतो ना की तो माणूस तिथे, किंवा टाईमपास 3 वाजता कोण टाईमपास करतो रोडवरती असं. आणि तो काय असा हे पण दिसत नव्हता की पिला आहे किंवा काय नशा बिशा केली आहे त्याने, असं पण दिसत नव्हतं. स्टील होता तो, म्हणजे असं एकदम बोलतात ना प्रॉपर माणूस होता. पण गावचा माणूस असतो ना, तसा माणूस. तर ते लोक तेच विचार करत होते की जर आपण कंटिन्यू राहिलो असतो तर काहीतरी झालं असतं आपल्याबरोबर. तर त्याच्या मित्राने ते डोकं लावलं की तो परत गेला ढाब्यावरती वगैरे, म्हणून ते एक गोष्ट त्याचं वाचलं त्याच्याकडून.